नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. पुण्यात पैशांचे ट्रक आलेत. फडणवीस आज त्या सगळ्या पैशांचं वाटप करतील असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेत आरोप केलाय. भाजप कोट्यवधी रुपये वाटप करणार असा आरोप धंगेकरांनी केलाय. तर धंगेकरांना स्टंट करायची सवय आहे, मात्र पुणेकर सुज्ञ असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. 2 दिवस राहिलेत. आज भारतीय जनता पार्टीचे लोक पोलीस गुन्हेगार दादागिरी चालू झाली. प्रचंड प्रमाणात पैशाचे ट्रक येऊन थांबलेत पुण्यात आणि ट्रक देवेंद्र फडणवीस आज वितरण करतील. एवढे प्रचंड पैसा पुण्यामध्ये पैसे वाटप होईल असं तुम्हाला शंका आहे? प्रचंड पैसा आला. आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात करोडो रुपये आहेत आणि ते वाटायला आता सुरुवात करतील. पोलीस खातं त्याच्याकडे दुर्लक्ष करणार, निवडणूक आयोग दुर्लक्ष करणार. ह्या प्रचाराची मर्यादा प्रचंड प्रमाणावर मागणी असणार आहे निवडणूक आयोग माझं ऐकणार असेल तर ना. माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं देशात ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे. त्यांना सवय झाली कुठलं तरी स्टंट करायचं, कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं, मोठ्या नेत्यांवरती बोलायचं. मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ आहेत. त्यांना समजतं काय झालं. एकदा दोनदा केलेलं पचून जातं, पण वारंवार असं काही केलेलं लोकांना त्याच्यावर विश्वास, अशा कुठल्याही वक्तव्यावर किंवा कृतीवरती लोकांचा विश्वास बसत नाही. म्हणून मला वाटतं सरळ सरळ निवडणूक लढली पाहिजे ना. हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. उगाच आपलं काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे का?